नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त पौष्टिक असा चीजी पनीर रोल कसा करायचा ते पाहणार आहोत. तर हा रोल करायला एकदम सोपा आहे आणि चवीलाही तितकाच छान लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. आता तेल छान असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि आता हे जिरे छान असे तडतडले की यामध्ये चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकायची. तर ढोबळी मिरची इथे मी 2 मोठे ढोबळे घेतलेले आहेत. आता हे 3 ते 4 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. हलकासा कांदा मऊ झाला की यामध्ये टमॅटो घालायचा आहे. तर टमॅटोसुद्धा इथे मी 3 घेतले आहेत आणि टमॅटोही छान असे बारीक चिरून टाकायचे. त्यातच आता खिसलेला कोबी टाकायचा आहे. तर 1 पाव वाटी कोबी इथे मी उभा असा खिसून घेतला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे. तर अगदी 3 ते 4 मिनटंच परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर इथे मॅगी मॅजिक मसाला टाकलेला आहे 1 पॅकेट. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर 1 मोठा चमचा धना पावडर टाकली आहे, 1 मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा सांबार मसाला टाकला आहे. तर आता यामध्ये 2 मोठे चमचे शेजवान चटणी टाकायची आहे. तर आता हा मुलांसाठी करते त्यामुळे थोडासाच टाकला आहे. तर तुम्ही ते जास्त प्रमाणातही टाकू शकता. आणि आता यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत. आणि आता हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये टमॅटो सॉस टाकायचा आहे. तर साधारण इथे मी 4 ते 5 मोठे चमचे टमॅटो सॉस टाकलेला आहे आणि आता हा टमॅटो सॉस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तर ते छान असं हे मिक्स करून झाले, परतूनही झाले. आता यामध्ये अर्धा किलो पनीर टाकायचं आहे. तर ते छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आता हे सर्व पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे 2 ते 3 मिनटं पनीर छान असे परतून झाले. त्यामध्ये आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आणखीन 2 ते 3 मिनिटं आता हे परतून घ्यायचे म्हणजे छान असं हे सुकं होईल. तर आता हे परतत असताना मी गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे. तर इथे 2 ते 3 मिनिटं छान असं फुल गॅसवर परतून झाले. आता गॅस बंद करायचा. तर आपल्या इथे पनीर चिली स्टफिंग तयार आहे. आता आपण रोल बनवायला चपाती करून झालेली आहे. आता यावर शेजवान चटणी लावून घेऊयात. आता इथे एका साईडला टमॅटो केचप, आता यावर हे तयार केलेलं स्टफिंग टाकून घ्यायचं आहे. आता हे स्टफिंग टाकून झालं की यावर थोडासा खिसलेला कोबी, थोडासा कांदा आणि आता यावर थोडंसं चीज खिसून टाकायचं आहे. आता चीज खिसून झालं की आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे.
तर अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे आणि कडेला थोडासा टमॅटो सॉस लावून हे छान असं चिटकून त्याला असं त्रिकोणी कट करून घ्यायचं आहे आणि आता यावर थोडंसं चीज खिसायचं आणि झाला इथे आपला मस्त असा चीजी पनीर रोल तयार. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.